हॅलो गाईज, गुड मॉर्निंग ऑल माय डिअर स्टुडंट्स. विद्यार्थी मित्रांनो, लहान लहान मुलांना इंग्रजी बोलण्याची शिकण्याची आवड कशी निर्माण करावी. लहान मुलांना वाटतं ना इंग्रजी, नाही ना, इंग्रजी म्हणलं की लहान मुलांना अगोदर भीती वाटते. अरे बाबा, मला इंग्रजी कशी येईल सर. त्याचबरोबर आपल्या मनामध्ये न्यूनगंड तयार झालेला असतो की मला इंग्रजी येत नाही, इंग्रजी भाषा सगळ्यात आवड आहे असं वाटतं ना. मित्रांनो, इंग्रजी भाषा ही मराठी भाषेपेक्षा शिकण्यास सोपी आहे. इंग्रजी हे संवादाचे साधन आहे. संवाद आपण एकमेकाशी बोलतो का. आता इंग्लंड मधले लोक पहा, ते एकमेकाशी आपोआप बोलतात. ते ज्या मुलांना समजा लिहिता बी येत नाही असे मुलं इंग्रजी बोलू शकतात, कारण ते संवादामुळे होऊ शकतात. संवाद आपण साधतो ना एकमेकाशी. बघा तर मित्रांनो, तर चला मग आपण काय करायचं आपल्याला, की सर्वांना आज कशी इंग्रजीची आवड कशी निर्माण झाली पाहिजे याबद्दलचे मी काय तुम्हाला महत्वाचे टिप्स सांगणार आहे. सर्वांनी लक्षपूर्वक ऐकायचे आहेत आणि आपल्या लहान मुलांसोबत त्या शेअर करायच्या आहेत किंवा त्यांच्याकडून त्या करून घ्यायच्या आहेत. बघा तर सर्वात महत्वाचा मुद्दा आहे, खेळातून इंग्रजी शिकवा. मुलांना खेळ म्हणले की उड्या मारतात. का? अरे भाऊ, प्रत्येक मुलांना खेळ आवडतो. चला बरं मुलांनो, आता मी वर्गात गेला, आपण म्हणलं ना मुलांना चला बरं खेळायला, मुलं भरभर आपलं दप्तरामध्ये पुस्तक वह्या कोंबतात, चला खेळायला. म्हणजे पहा, त्यांना शिक्षणापेक्षा म्हणजे पुस्तकापेक्षा त्यांना खेळणं जास्त आवडतं. मग आपण काय केलं पाहिजे मित्रांनो, त्या खेळातूनच त्यांना शिकवायचं. काय शिकवायचं पण कसं, खेळातून त्यांना शिकवायचं आहे. खेळातून इंग्रजी शिकवायचं की शब्दांचे खेळ घ्या. चला बाळांनो, तू सांग बरं, मी पप्पाचं नाव सांगितलं, तू काय सांगणार? आईचं नाव. तू तुझ्या पप्पाचं नाव सांग. यानं त्याच्या आईचं नाव सांगितलं, यानं त्याच्या आईचं नाव. म्हणजे पहा, इंग्रजी मध्ये सांग बरं, माय मदर नेम इज गंगाबाई. तू सांग बरं बाळा, माय फादर नेम इज किशनराव. असं तुम्ही एकमेकाशी म्हणजे छोटे छोटे शब्द खेळ घ्यायचे. कार्ड घ्या, कोडी घ्या. कार्ड घ्यायचे, कार्ड घ्याय पहा. हे कार्ड कसे बघा, हे शब्द कॅट, ते शब्द असतं ना, हे कार्ड असतं ना एक छोटं, बघा हे कॅट, हे कार्ड आहे. किंवा नंतर एकदम बेसिक असेल तर समजा ए असे कार्ड बी सी, हे असे छोटे छोटे कार्ड करून आपल्याला मित्रांनो त्यांच्यापासून सराव करून घ्यायचा आहे. दुसरा मुद्दा आहे, चित्रांचा वापर करा. पहा चित्र, आता माझ्या वर्गामध्ये प्रोजेक्टर असल्यामुळं मी काय करतो, मला चित्र सुद्धा काढायची गरज पडत नाही. डायरेक्ट प्रोजेक्टर सुरू केलं, बघा रे मुलांनो, हा टायगर बघा, हा लायन बघा, है का नाही. त्याचबरोबर कोणतं घ्या ना, शीप, काऊ, बुल, कितीतरी ॲनिमल आहेत आपल्याकडे, है का नाही. गोट, एलिफंट. मग त्यांना दाखवलं करतं, सर दिस इज एलिफंट. मग त्यांना प्रॅक्टिस होऊन जाते. नंतर प्राणी, फळ, मँगो दाखवा, काय ऑरेंज दाखवा. जे जे तुम्हाला फळं दिसतील, ते जे आपल्या परिसरात असतात त्या फळांची त्यांना ओळख करून द्या. कशामध्ये? इंग्रजीमध्ये. आणि जेव्हा मित्रांनो मित्रांनो जेव्हा तो चित्र बघतो ना, चित्र बघितल्यानंतर त्याच्या डोक्यामध्ये पहा लवकर लक्षात राहतं. त्याचबरोबर रंग, कलर सांगा, ब्लू सांगा, रेड सांगा, ब्लॅक सांगा, व्हाईट सांगा, या सर्व रंगांचे चित्र दाखवा. तुम्ही प्रोजेक्टर असेल ठीक आहे, नाही तर मग तुम्ही काय तसे कार्ड तयार करा, चित्र तयार करा. त्यानंतर वस्तू कोणते बी, व्हॉट इज दिस, ते सांगतो सर दिस इज पेन, विच कलर ऑफ दिस पेन. पहा मित्रांनो, त्याचा कलर कोणता आहे? रेड, ब्ल्यू, ब्लॅक. म्हणजे जेव्हा जेव्हा आपण त्या मुलांच्या समोर वस्तू दाखवून त्याचा रंग दाखवतो, त्यावेळेस मित्रांनो आपल्याला त्याला ती संकल्पना, तो शब्द ताबडतोब लक्षात राहतो. पुढचा आहे, गाणी आणि कविता म्हणा. जॉनी जॉनी येस पप्पा, किती गाजलं होतं गाणं, आता थोडं कमी झालं ते. आता नाही, रेन रेन कम अगेन, आहे का नाही. म्हणजे अशा कविता, गाणी, राईम्स छोट्या छोट्या मुलांना मला शिकवा. 100% तुमचा विद्यार्थी इंग्रजीची आवड, त्या विद्यार्थ्याला इंग्रजीची आवड निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. पहा छोट्या गोष्टी सांगा. आता लहान लहान गोष्टी आहेत. पहा आता मी तुम्हाला मराठीमध्ये सांगतो. एक बाप लेख होते, बाजाराला जात होते आणि त्याने काय गाढव होतं, ते पायात जात. हीच गोष्ट ऐकली ना. म्हणजे हीच गोष्ट आपल्याला काय करायचं, इंग्रजी मधून सांगायची आहे. म्हणजे काय तेवढं नाही समजलं लहान मुलांना, तर सोपं आधी मराठीत सांगा, नंतर ते इंग्रजी मधून त्याचा ट्रान्सलेशन करण्याचा प्रयत्न करा. पुढचा आहे, दररोज 5-10 शब्द शिकवा. सोपे शब्द शिकवा. फॅन, फॅन, कॅट, डॉग, जवळच काय, हेन, क्वाक. आताच कोंबडा हरवला का नाही, क्वाक. नंतर टेबल, चेअर,
गेट, विंडो, कबड, हे का नाही, टीव्ही, कितीतरी शब्द पहा, सोपे सोपे. अगोदर काय करायचंय, त्या मुलांच्या नजरेमध्ये दररोज येणारे जे वस्तू आहेत ना, त्या वस्तूंची नावं त्यांना शिकवा. म्हणजे काय होईल, त्याला आवड निर्माण होईल. पुढचा मुद्दा आहे सोपे संभाषण करा. तर दोन मुलं एकमेकांना उभं करायचं. हा, तू बरं आहे. ते विचार बरं, तू त्याला विचार तुझ्या भावाचं नाव काय, मग त्याला शिकवायचंय. व्हॉट इज युअर ब्रदर नेम, व्हॉट आर यू डुईंग. म्हणजे कितीतरी छोटे छोटे संभाषण, छोटे छोटे वाक्य, 2-2, 3-3 शब्दाचे, 4-4 शब्दाचे वाक्य त्यांना शिकवा आणि संभाषण करून घ्या. पुढचं आहे कौतुक करा. वाव, यू आर व्हेरी स्मार्ट, यू आर व्हेरी ब्रिलियंट. ध्रुवा, यू आर व्हेरी ब्रिलियंट. म्हणजे पहा, मी तर माझ्या मुलाला म्हणतो, अरे मुला बाबा देवानी, यू आर व्हेरी ब्रिलियंट, व्हेरी स्मार्ट. म्हणजे पहा, जेव्हा त्या विद्यार्थ्याच्या पाठीवर शाबासकीची थाप पडते ना विद्यार्थी मित्रांनो, तर ते लेकरू घरी जाऊन सांगतंय, पप्पा मम्मी मला सरांनी शाबासकी दिली. म्हणजे काय दिली बाळा, कारण मी उरलेली इंग्लिश वाचली. पहा, माझी विद्यार्थी म्हणतात, सर, प्रत्येकाची आई पण म्हणतात, सर वा वा, तुम्ही आमच्या मुलाला छान इंग्लिश शिकवली, माझं मुलगा इंग्रजी वाचायले. का म्हणतात सर, कारण त्या विद्यार्थ्यांना आपण जेव्हा कौतुकाची थाप टाकतो त्या मुलाच्या पाठीवरती, तेच मुलगा घरी जाऊन सांगतोय आणि त्याच्या आईला ती वाचून दाखवतोय, बघा आई, बघा मी कशी इंग्रजी वाचतो. पुढचा आहे दैनंदिन जीवनाशी जोडून शिकवा. आता लांब लांबच्या नाही, ओ फॉरेस्ट, फॉरेस्ट म्हणजे जंगल. तुला एखादा प्राणी सांगितलं, तितक्या लांब लांबच्या दुनियेत जाण्यापेक्षा अगोदर घरून शिकवा, जवळ. व्हॉट इज दिस, पेन, बुक, चेअर. म्हणजे जवळच्या वस्तूंची आपल्याला अगोदर चांगल्या प्रकारे त्यांना ओळख करून द्यायची आहे. म्हणजे त्यांना त्या ठिकाणी त्यांना निराश येणार नाही, कंटाळा येणार नाही आणि आनंदाने 100% ते इंग्रजी शिकतील. पुढचं आहे चुका झाल्या तरी रागावू नका. आता एक मुलगा आला, त्याला शब्दच कळणार बरोबर, रागवायचं ना, आपण त्याला सांगायचं आहे. इंग्रजी भाषेमध्ये प्रोनाउन्सिएशन इज द मोस्ट इम्पॉर्टंट. इंग्रजी भाषेमध्ये काय, प्रोनाउन्सिएशन म्हणजे उच्चार फार महत्वाचे, आणि ते उच्चार शिकण्यासाठी आपल्याला ब्लेंड वर्ड्स सुद्धा आले पाहिजे. म्हणजे जोड शब्द, जोडाक्षर. पहा, चुका झाल्या तर रागावू नका, त्याला समजून सांगा. 100% एकदा, दोनदा, तीनदा प्रयत्न केल्यावर तो विद्यार्थी वाचू शकतो. पुढचा आहे रोज थोडा थोडा सराव घ्या. थोडा घ्या, जास्त नका. डोक्याचं एकदा बक खाल्ल्यासारखं खाऊ नका ना. काय काय मुलं पंक्तीत गेलं ना, एक मुलगा माझा होता मित्र, संध्याकाळी लग्न म्हणलं की सकाळपासून जेवायचं नाही. अरे जेवण कर की बापू, जेवण नाही ना, मला भूक नाही. अरे काऊन रे, कारण संध्याकाळी त्याला वाटलं गोड खायला भेटते पंक्तीत, ते सकाळपासून जेवण करत दुपारा तरी मग संध्याकाळी बक्क एकदाच नाही. मित्रांनो, आपण कोणतीही गोष्ट अति करायचं नाही. अति काम ते कोणतेही नसावे, सर्व काही प्रमाणात असावे. या उक्तीप्रमाणे मित्रांनो, थोडा थोडा अभ्यास करा. एकदाच जास्त वजन टाकायचं नाही. रोजचे 5-10 शब्द द्या. लहान मुलगा असेल 4-5 द्या ना. माझ्या लहानपणी मी दररोज आमचे सर 5 शब्द द्यायचे इंग्रजीचे. आम्ही काय करायचे, घरून निघाले संध्याकाळी, म्हणजे घरी जेवण झालं ते वहीवर चिठ्ठी करायची छोटी, द्यायचं. CAT, कॅट म्हणजे मांजर, WINDO, विंडो म्हणजे खिडकी, डोर म्हणजे दरवाजा. म्हणजे त्याचे 4-5 शब्द घ्यायचे आणि इथून ते मंदिरापर्यंत जायचं, मंदिरापासून येताना मंदिर जायचं. CAT, कॅट म्हणजे मांजर. CAT म्हणजे पहा किती आनंद. जेव्हा जेव्हा आपण एखादं काम करतो, जेव्हा ते आनंदाने करतो ना मित्रांनो, 100% त्यामध्ये सक्सेस भेटतंय. आणि इंग्रजी हे एक संवाद साधन आहे मित्रांनो. हे भाषात आहेत, पण संवाद साधण्याचं एक साधन आहे. अशा प्रकारे छोट्या मुलांना आपल्याला सराव करून घ्यायचा आहे आणि मुलांना इंग्रजी शिकण्याची आवड अशाप्रमाणे 100% त्या मुलांना इंग्रजीची आवड निर्माण होईल, याची मी गॅरंटी देतो. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा, लाईक करा. थँक्यू फॉर वॉचिंग. धन्यवाद. गुड बाय.